त्यांना मी बोलवत आहे आणि त्यांचा सत्कार करण्यासाठी मी विनंती करते लैला समुद्रे आंटी आणि कांबळे आंटी. इकडे सगळ्यांनी बघा, पुढं बघा सगळ्यांनी, पुढं बघा सगळ्यांनी. यांच्याकडे द्या, तुमच्याकडे घ्या या ग्रुपला. यानंतर पुढील चर्चा आहे प्रार्थना आणि एडीसी मिरज महिला मंडळ. प्रार्थना आणि एडीसी महिला मंडळ आणि त्यांचा सत्कार करण्यासाठी मी मेरी खाबडे आणि 114 वर्ग पण दे नाही आमचं काय करायचं. प्रार्थना आणि एडीसी मिरज महिला मंडळ. पास्टरांना विचारू आपण. आपलं 60 इयर्स अहो 2013 पासून आम्ही फोटो त्यानंतर बेथेल चर्च कॉन्टेस्टंट महिला मंडळ. बेथेल चर्च कॉन्टेस्टंट महिला मंडळ आणि याचा सत्कार करण्यासाठी मी पुढे बोलवत आहे सुचिता काळे आणि सुहास आंटी. सुचिता काळे आणि अलका सुहास आंटी. तासगाव किंवा मंगळवारपेठ महिला मंडळ यांना मी पुढे बोलवत आहे आणि त्यांचा सत्कार करण्यासाठी मी बोलवत आहे शैलजा धनवडे आणि विमल कांबळे यांनी. लवकर या. त्यानंतर ब्लेझिंग चर्च मिरज महिला मंडळ. ब्लेझिंग चर्च मिरज महिला मंडळ आणि त्यांचं सत्कार करण्यासाठी मी बोलत आहे शिवच्या काळेनं. ब्लेझिंग नजर चुकीने जर कोणाचं नाव राहिलं असल्यास कृपया उभं राहणार का प्लीज. असं न्यू लाईफ चर्च महिला मंडळ. न्यू लाईफ चर्च महिला मंडळ आणि त्यांचा सत्कार तेजस्वी वाघेरे करतात. एकच लिवलंय माहिती ते सिस्टर काय. अजून कोणाचं नाव राहिलं असेल तर प्लीज उभं राहा. नजर चुकीने राहिलं तर क्षमा करा पण कोणाचं राहून गेलं असेल तर कृपया नाव सांगा. सत्कार झालेला आहे. जर कोणाला गीत सादर करायचं असेल तर कृपया पुढे या. 2 गाणी विनंती करतात. तन्वी म्हणायचं कुठलं प्रार्थना
कुठलं म्हणा एक गाणं म्हणा की कुठलं तर चल तो आणि मी आपल्याच माहिती आहे पहिल्यांदा हे करू बाबा धरलं पकडलं मी जेम्स थोडं मागे घे जेम्स थोडं मागे घे कोणाचे इथेच राहायचं आपण बायोलॉजी सायकॉलॉजी आहोत सरिता चौकशी तयार झाली वा आम्ही एक गीत म्हणणार आहे
Praise the Lord. Praise the Lord. आणि आता थोडा वेळ आम्ही ॲक्शन गीत म्हणणार आहोत आणि प्रभूच्या नावाला धन्यवाद देणार आहोत. तर आमच्याकडून तुम्ही पण ॲक्शन करायचे. या आमच्या पायावर उभी राहूया. गीत नवीन आहे तुमच्यासाठी, तर तुम्ही आमचे करतो हे पाहून तुम्ही करू शकता. गरुडाचे से उडूया, देवाच्या शक्तीने उडूया. गरुडाचे से उडूया, देवाच्या शक्तीने उडूया. उडूया, 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 उडूया.
वर करायचं. उत्तर बरोबर आहे. एक मार्क. आता आपण बी ग्रुपला प्रश्न विचारूया. जगाची निर्मिती देवांनी किती दिवसात केली हा एक ग्रुपला आपण प्रश्न विचारलेला होता. त्यांनी उत्तर दिलेलं आहे 6 दिवसात आणि बरोबर आहे. हे उत्तर देवाने 6 दिवसात विश्वाची निर्मिती जगाची निर्मिती केलेली आहे आणि 7व्या दिवशी त्याला विसावा घेतला आहे. प्रश्न दुसरा बी ग्रुपसाठी आहे. वडिलांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी कोणी आपला वेश बदलला? याकोबाने. उत्तर बरोबर आहे. वडिलांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी याकोबाने आपला वेश बदलला. बरोबर आहे. त्यानं कुणाचं आपल्या मोठ्या मुलामध्ये एकाचा मुलगा आहे त्याचं घेतला आणि ते महत्त्व मिळवलं. आता तिसरा प्रश्न सी ग्रुपसाठी आहे. गव्हाच्या तारूची लांबी किती हात होती? प्रश्न तिसरा सी ग्रुपसाठी. गव्हाच्या तारूची लांबी किती हात होती? येतो का प्रश्न? पास करूया आपण? किती? नाही किती आहे? नाही बी ग्रुपला येते. ए ग्रुपला येते. कोणाला येते? आवडते ना आपल्या मॅडम म्हटलं आहे. बरं गव्हाच्या तारूची लांबी 300 हात होती. 300 हात होती. आता आपण परत एक ग्रुपला विचारूया. पृथ्वीवर जलप्रलय झाला तेव्हा नोहा किती वर्षाचा होता? येते? पृथ्वीवर जलप्रलय झाला तेव्हा नोहा किती वर्षाचा होता? नाही चुकीचं आहे. प्रश्न पाठ झाल्यावर सांग. येते? 1 2 3 नाही येते? प्रश्न पाठ किती? नाही. प्रश्न पाठ करू. 1 2 3 सी ग्रुपला येते? चुकीचं आहे. 600. उत्तर सी ग्रुपला दिलेलं आहे आणि नोहा तेव्हा 600 वर्षाचा होता. त्यांच्यासाठी आपण टाळ्या वाजवूया. आपण आता एक ग्रुपला प्रश्न परत विचारूया. अब्राहमाच्या दुसऱ्या पत्नीचे नाव काय होते? बरोबर आहे. त्याच्यासाठी टाळ्या वाजवूया. आता नाही
मग त्या पुस्तकानुसार येशूने आपला आत्मा तिसऱ्या प्रहरी सोडला होता. सोपवला त्याच्या हाती आपला आत्मा सोपवला. आता आपण इथे ग्रुपला प्रश्न विचारायचा आहे. येशूचे दर्शन घेतल्यानंतर पौल पहिल्यांदा कोठे गेला? कुठला? नाही. येशूचे दर्शन घेतल्यानंतर पौल पहिल्यांदा कुठल्या देशात गेला होता? नाही. इकडे पास. प्रश्न 5 ए ग्रुप. पौल कुठल्या देशात गेला? बरोबर आहे. येशूचे दर्शन घेतल्यानंतर पौल अरब देशात गेला होता. बरोबर आहे. बी ग्रुप हुशार आहे. आता पाच झाले ना. परत सीला विचारणार आहे. विश्वास ठेवणाऱ्यांची संख्या किती होती? विश्वास ठेवणाऱ्यांची संख्या किती होती? विश्वास ठेवणाऱ्यांची तुम्ही विचारले कधी नाही हे फक्त तुम्ही सांगणार. विश्वास ठेवणाऱ्यांची प्रेषितांची कृत्ये 4:4 मध्ये आहे. विश्वास ठेवणाऱ्यांची संख्या किती होती? नाही. उत्तर 5,000 आहे. हा प्रश्न आपण विश्वास ठेवणाऱ्यांची जेव्हा पहिल्यांदा 3,000 होते आणि नंतर मग 5,000 होते. विश्वास ठेवणाऱ्यांची संख्या 5,000. आता हा
वचन कोणाला म्हटले आहे? बरोबर आहे. बरोबर उत्तर दिलं मोठ्याने सांगा. बी ग्रुप. शंभूची शक्ती कुठे होती? बरोबर. बी ग्रुप सोपा आहे. योसेफला किती चांदीचे शिक्के मिळाले? योसेफ बरोबर आहे. बरोबर आहे. योसेफला 20 चांदीचे शिक्के मिळाले. 20 चांदीचे शिक्के मिळाले आहे. बरोबर आहे. एरिओ नगरची भिंत कशी पडली? 7 दिवस फेऱ्या मारल्यावर एरिओची भिंत कशी पडली? प्रश्न. एरिओची भिंत कशी पडली? सांगे. ओरडल्यामुळे, ढकलून का कशी? जय हो ओरडल्यामुळे लोकं ओरडत अशी देवाचं नाव घेऊन म्हणून ती भिंत पडली आहे. साराने इस्रायलातील जवाशी जन्म दिला. आताचा पूर आहे. बाप्तिस्मा देणाऱ्या योहानाच्या पित्याचे नाव काय होते? थँक्यू. खूप छान उत्तर दिली. सगळ्यांनी म्हणजे 1 2 3 असे नंबर टाकले. छान मस्त सगळ्यांना म्हणजे कुठला सुंदर गावापासून सादर केलं आहे आणि त्याचं जे पुढारी पण आहे त्यांनी संस्कृती पण वापर करत आहे. सर्वांनी शांतता राखावी. प्रेज द लॉर्ड. आता आपण एक छोटीशी नाटिका सादर करूया. या नाटिकेतून एक छोटासा संदेश द्यायचा आहे. तर नाटिकेचं नाव आहे आत्मपरीक्षण. आत्मपरीक्षण. आपल्याला ठाऊकच आहे की ख्रिस्ती विश्वास म्हणजे केवळ जन्म आणि मृत्यू एवढ्यावरच आधारलेला नाही. तर ख्रिस्ती विश्वास हा मृत्यूनंतरचे जीवन म्हणजेच अनंतकालीन जीवन यावर आधारलेले आहे.
तसेच ते पुनरुत्थानावर पण आधारलेले आहे. आपल्याला ठाऊक आहे की जर आपल्याला स्वर्गाच्या राज्यात प्रवेश मिळवायचा असेल तर नुसते ख्रिस्ती जन्माला येणे एवढंच महत्त्वाचं नाही, तर ख्रिस्ताने जी काय आपल्याला आज्ञा सांगितलेली आहे, सुवार्तेची घोषणा करायला सांगितलेली आहे, ज्यांना अजून ख्रिस्त माहीत नाही, त्यामुळे जे अजून अंधारात आहे, ज्याचा नाश होत आहे, जे बंधनात अडकलेले आहेत, अशा लोकांना या बंधनातून काढायचं आणि ख्रिस्ताची खरी शांती, ख्रिस्ताचं खरं प्रेम काय आहे हे आपल्याला दाखवायचं. हे आपल्या जबाबदारीतून दाखवू शकतो, आपल्या वर्तनातून दाखवू शकतो. आपल्याला मिळालेली ही अमूल्य संधी आहे हे प्रत्येक ख्रिस्ती विश्वासणाऱ्याने लक्षात ठेवावे. आणि या सर्व गोष्टी माहीत असून जर तुम्ही ख्रिस्ताच्या सुवार्तेसाठी काहीच करत नसाल तर तुमचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात कसा होईल किंवा किती कठीण आहे हे छोटेशी आपण या नाटिकेतून पाहूया. तर पात्रपरिचय असा आहे. सवितेच्या भूमिकेत आहे आमच्या सविता चौधरी सिस्टर. तसेच स्वर्गाचे द्वारपाल या भूमिकेत आहे तेजस्वी वायदंडे सिस्टर. हन्नाच्या भूमिकेत आहे शैलजा अनवडे सिस्टर. ध्रुवच्या भूमिकेत आहे प्रीती साही. इस्तेच्या भूमिकेत आहे मिसेस विमल वाघमारे आणि अभिगेलच्या भूमिकेत आहे ग्रेस गणेंद्र सिस्टर. आणि जे नर्तक मेंबर आहेत ते मी, वर्षा, काळे सिस्टर इत्यादी आहेत. तर आता आपण नाटकाला सुरुवात करूया. गरम होते काय ऊन किती पडलेला आहे. छान तरी लावला. एसी नको, जरा टीव्ही बघते. काय ह्या टीव्ही खाना माऱ्या रोजचीच भांडण. काय ते म्हणते इकडे जातो, ते म्हणते तिकडे जातो, इकडं पूर आला तिकडं पूर आला. पैताळ्याला हे बातम्या नको बाबा. याचा खून ह्याने केला, त्याचा खून केला, ह्या पक्षात इकडे गेलं त्या पक्षात, त्याच्यापेक्षा हे टीव्ही नको बंद करून ठेव. जाऊ दे, आता जरा वेळ मिळाला जरा झोपते. काय मस्त आहे इकडं, किती सुंदर दिसतं इकडे. अरे वा, चला जाऊया तिकडे. जाते मला आज जायचं आहे. मी आज जाऊ शकत नाही. अहो का जाऊ शकत नाही नाही मी? जाऊ शकत. परमेश्वराच्या जीवनी पुस्तकात तुमचं कुठंही नाव नाही बघा, असं लावतो तुला. नाही. मी सगळं चेक केलं, तुमचं कुठंही नाव नाही आहे जीवनी पुस्तकात परमेश्वराच्या जिवंत असं कसं? देवाच्या अहो, असं पुस्तकात बघा. नाव तुमचं नाही आहे. त्यामुळे तुम्हाला जाता येणार नाही. माहीत नसते का मग? ह्या कशा नाही गेले? हे कोण आहेत? आज कसं नाही गेले सगळे? आम्ही याची तुम्हाला ओळख करून देते. या आज कशा झाल्या परमेश्वराच्या जीवनी पुस्तकात ज्यांचं नाव आहे त्यांना आज जाऊ शकतात आणि मी त्यांची तुम्हाला ओळख करू शकते. आणि तुमचं ह्याच्यामध्ये कुठेही नाव नसल्यामुळे मी तुम्हाला जे आज गेलेले आहे त्यांची तुम्हाला मी ओळख करून देते. आणि त्या आहे हन्ना. त्या हन्ना एलकाणे यांची पत्नी आहे ती. आणि तिने आपल्याला मूल व्हावे यासाठी तिने अहोरात्र अश्रुपूर्ण नेत्रांनी परमेश्वराची प्रार्थना केली आणि अतिशय आपलं जीवन तिनं समर्पित परमेश्वराला केलं. आणि त्या प्रार्थनेचं विश्वासाचं उत्तर तिला देवाने शंभरेल दिला. आणि तिच्या इतका संयमपणा आणि श्रद्धा होती आणि प्रार्थनापूर्वक स्वभावाने आणि तिने आशा धरली परमेश्वराची आणि परमेश्वरावर भरोसा टाकला आणि तिला परमेश्वराने तिने तिच्या प्रार्थनेचं उत्तर दिलं आणि शंभरेल शास्त्रे झाला. अशी ही हन्ना परमेश्वराला तिनं लीन आणि नम्रपूर्वक अश्रुपूर्ण नेत्राने श्रद्धाने संयम घेऊन तिला परमेश्वराने आशीर्वादित केलं. आणि म्हणून परमेश्वराने तिला आशीर्वाद देऊन स्वर्गाच्या राज्यात दिला आहे, स्वर्गाच्या राज्यात दिला आहे. अरे बापरे, मी तर संयमी नाहीच. मला लगेच राग येतो. मी काय प्रार्थना पण जास्त करत नाही, मनपूर्वक
देवाची लेकरं म्हणून आपण ओळखलं झालो तरी आपण परमेश्वरावर विश्वास ठेवत नाही. पण ह्या विलंबी असून नामीकडे बघून तिने विश्वास ठेवला आणि तिचं चालचलन बघून तिचं वर्तणूक बघून तिनं विश्वास ठेवला. तिनं त्याचा स्वीकार केला परमेश्वराचं. तुमचे लोक ती म्हटली तुमचे लोक ते माझे लोक आणि तुमचा देव व माझा देव. आपण कधी प्रेम असं म्हणतो का सांगा? परमेश्वराला आपण कधी स्वीकारतो का परमेश्वर? दररोज परमेश्वर आपल्याशी तुमच्याशी बोलतो, पण तरी परमेश्वराला आपण स्वीकारत नाही आणि आपलं जीवन आपण न बदलून रूपांतरित जीवन आपण तयार करत नाही. आणि हिच्याकडे रूपकडे बघा, तिने जीवन समर्पित केलं आणि जिवंत देवावर विश्वास ठेवून रूथ ही दाविदाची पणजी झाली आणि दाविदाच्या घराण्यातून येशू ख्रिस्त आला. विधवे असून तिचा त्याला एवढा सन्मान केला आणि त्या परमेश्वराचा आपण सन्मान करत नाही प्रियांनो. आपलं जीवन आपण कधी बदलतो का हो सांगा? नाही बदलत प्रियांनो. 10 वर्ष पण तेच होतं आणि 15 वर्ष पण अजून तेच आहोत. बरोबर आहे, आपलं जीवन बरोबर आहे तुमचं. खरोखरच मी देवावर विश्वास नाही ठेवला एवढा. खरोखर त्या रूममध्ये बघा आत गेलेले आहेत, त्यांनी किती त्यांच्या सासूबाईचं बघून त्या स्वतः देवावर विश्वास ठेवला आणि त्यांनी आत गेलेले आहेत. आणि मी देवावर विश्वास ठेवणार आहे, परंतु माझा विश्वास तेवढा आहे का? आणि मग मला माझं जीवनी पुस्तकात नावच नाही. मी किती मी मागा आहे आणि खरोखरच मी आजपासून देवावर विश्वास ठेवायला पाहिजे. आणि हा तिसरा कोण आहे तो? त्या तिसऱ्या आहे एस्तेर. एस्तेरचं जीवन आपण बघूया. ती परिशियाची पत्नी होती. तिने आपल्या लोकांसाठी जीव दिला. प्रियांना आपण घरातल्या लोकांसाठी आपण जीव देऊ शकत नाही, तर परमेश्वरासाठी आपण काय जीव देऊ? परमेश्वराचा आमच्यासाठी आपलं काय समर्पण असू शकणार आहे प्रियांनो? तिने आपला जीव धोक्यात घातला. ती धाडसी होती, विश्वासार्ह होती आणि त्यागाची वृत्ती होती. आपल्याला जेवढं मिळेल तेवढं कमीच आहे प्रियांनो. आपल्याला जेवढं मिळेल परमेश्वर जेवढं दिले तरी आपण अजून दुसऱ्या गोष्टीची पण लालसा धरतो. ते कसं मला मिळेल असं बघतो. आणि ती तरुण स्त्री असून तिनं एवढा सुंदर कार्य परमेश्वर कृतज्ञ नाविन्यपूर्ण व्यक्ती म्हणून ती ओळखली झाली. 1967 मध्ये तिला राजमुकुट घातला गेला आणि तिला राजाने आपली काय केली? पत्नी बनवली. इतके सुंदर रीतीने एस्तेरचं जीवन आहे प्रियांनो आणि म्हणून तिचा प्रभाव इतका पडला. तर तुम्ही तुमचा आणि माझा प्रभाव आपण एवढा पाडू शकतो का प्रियांनो? एवढं धाडसी आणि विश्वासाने आणि त्यागाची वृत्ती आपल्याकडे आहे का प्रियांनो? सांगा. आपण दुसऱ्यासाठी 1% सुद्धा कधी त्याग करत नाही प्रियांनो. आणि म्हणून आपण जीवनामध्ये जगत असताना एस्तेरसारखं आपलं जीवन पाहिजे. आपण ह्याच्यामध्ये बरोबर आहे. अहो यस्टर मॅडम किती राजा असून सुद्धा त्याने आपल्या लोकांच्यासाठी किती म्हणजे उपास तापास करून त्यांना सोडवलं. आणि मी माझ्या घरासाठी, घराच्या लोकांसाठी, माझ्या आजूबाजूच्या लोकांच्यासाठी सुद्धा काय करत नाही. देवाजवळ प्रार्थना करत नाही. मी किती मागणार नाही, म्हणूनच मला या जीवनाच्या पुस्तकात माझं नाव नाही. आता काय करू मी आता खरोखरच देवाचा तुझं मी क्षमा मागतो. अहो या 14 कोण आहे? त्या 4थ्या आहे ॲबिगल. आपण ॲबिगलचं जीवन आपल्या पवित्र पुस्तकात आपण ऐकलं आहे. यहुदियाचा राजा हेरोद याच्या दिवसात जकरिया नावाचा याजक होता. त्याची पत्नी अहरोनाच्या कुळातली होती आणि तिचे नाव ॲबिगेल होते. ती प्रभूच्या आज्ञा पाळत होती. प्रियानं तुम्ही आणि मी दररोज 10 आज्ञा वाचतो, पण त्यातली एक सुद्धा आपण पाळत नाही प्रियानं. काय आहे आपलं जीवन? आपल्या अंतःकरणात परमेश्वराला आपण विचारूया, त्याची एक आज्ञा तरी मी पाळतो का? आणि परमेश्वराच्या त्या स्वर्गाच्या जीवनाकडे आपण जाण्याचं सार्वकालिक जीवनाचा आपल्याला मार्ग परमेश्वराने जो दिलाय, त्यासाठी प्रभूची वचन, त्याच्या आज्ञेत राहणं, त्याच्या कृपेत राहणं, त्याच्या मंडपात राहणं, त्याच्या विश्वासात राहणं हे गरजेचं आहे प्रियानं. तर आपल्याला सार्वकालिक जीवन मिळू शकतं. आणि ती आज्ञा ती पाळत होती. ती चारित्र्य संपन्न उत्तम जीवन सहचारी होती. ॲबिगेल शहाणी, शांत, नम्र, समजूतदार होती. तिच्या शहाणपणामुळे त्याला तपासापासून थांबवले. आणि असं एस्तेरचं जीवन, ॲबिगेलचं जीवन होतं प्रियानो. तर आपण आपलं जीवन पाहूया प्रियानो. आणि 1% तरी आपण आपल्या जीवनामध्ये या चौघींसारखं जीवन असेल तर आपल्याला सार्वकालिक जीवन मिळेल. आणि जीवनी पुस्तकात आपलं प्रियानो
तुम्हाला येशू ख्रिस्त माहीत होता. दरवर्षी तुम्ही आम्हाला ख्रिसमसलाही बोलवत होता, उत्तम उत्तम पदार्थ खायला देत होता, डेकोरेशन दाखवत होता, पण कधीच खऱ्या ख्रिस्ताची ओळख तुम्ही आम्हाला पटवून दिली नाही. त्याच्यापासून आपल्याला कारण मिळणार आहे हे तुम्ही आम्हाला कधी सांगितलं नाही. जर सिस्टर तुम्ही आज आम्हाला सांगितलं असतं तर आमचा देखील बचाव झाला असता सिस्टर. आम्हाला देखील या नरकापासून आम्ही दूर राहिलो असतो सिस्टर. तुम्ही खूप मोठी चूक केली सिस्टर, खूप मोठी चूक केली. बरोबर आहे, मला चूक मान्य आहे. मी खरोखर माझ्या मैत्रिणींना माझा येशू माझ्या वर्तनातून, माझ्या बोलण्यातून, माझ्या चालण्यातून त्यांना दाखवायला पाहिजे होता. मी ख्रिसमसला नुसतंच बोलत होते माझ्याकडे, पण माझा ख्रिस्त त्यांना दिसलाच नाही कधी. मी त्यांना गिफ्ट देत होतो, मी सगळं करत होतो, पण माझा ख्रिस्त कधीच त्यांना दिसला नाही. आम्हाला जन्मलेल्या नवीन बाळ दाखवला, कुठलंही ख्रिस्त आम्हाला तुम्ही दाखवला नाही. आम्हाला दाखवलं असतं तर आमच्या सुद्धाही मी पुस्तकामध्ये नाव असतं. बरोबर आहे, मी तुम्हाला माझा ख्रिस्त सांगायला पाहिजे होतं. पण आम्ही तारीख झालं. बरोबर आहे, मी सांगितलं असतं तर तुमचं दान झालं असतं. तुम्ही आज ह्या साईडला साईडवर तुम्हाला स्वर्गात केलं होतं, पण तुम्हाला मी सांगितलं नाही. मी सुद्धा आज कुठं आहे, माझं सुद्धा आज मित्र उघडायला पाहिजे. तर आम्हाला तुम्ही बर्थडेला बोलवला, केक खाऊ घातला, उत्कृष्ट बिर्याणी खाऊ घातला, पण कधीच आम्हाला ख्रिस्ताच्या जन्माविषयी, त्याची या जगात येणाऱ्या योजनेबद्दल कधीच आम्हाला तुम्ही काही सांगितलं नाही. त्याच्या चमत्काराबद्दल काही सांगितलं नाही, त्यांनी केलेल्या कृत्यांबद्दल काही सांगितलं नाही. बरोबर आहे, आरोग्य देणारा प्रभू आहे हे तुम्ही आम्हाला कधी सांगितलं नाही. त्यामुळे आज आमचं काही कारण होऊ शकलं नाही. आज आम्ही या नरकाच्या दारात बसलेलो आहोत. हो बरोबर आहे, आणि त्याला कारण म्हणजे मी आहे. बरोबर आहे, तुम्हाला नरकात पाठवण्याचं कारण मी आहे. कारण प्रभूने माझ्यावर जबाबदारी दिली होती की मी माझ्यासाठी ख्रिस्त दुसऱ्यांना सांगायला पाहिजे होता. आणि खरोखरच ही माझी चूक झाली, आणि मला जो कळलेला ख्रिस्त होता ते मी इतरांना सांगायला पाहिजे. आत्ताच वेळ आलेली आहे, आणि मी खरोखर जागी झालेले आहे. आणि खरोखर हे मला पडलेलं म्हणजे त्या स्वर्ग आणि हा नरकातील व्यक्ती त्या माझ्या मुळामध्ये गेलेला आहे. तर मला आत्ताच जाग व्हायला पाहिजे. आणि ह्या ही जी लोक गेले, तर आता जी राहिलेली आहेत, मी माझं स्वार्थीपणा करायला नाही पाहिजे होतं. फक्त माझ्या पुरतं नाही करायला पाहिजे. फक्त थोडा म्हणजे मला कुठं संकट आलं की तेवढंच मी देवाजवळ जाणार, तेवढंच मी माझ्यासाठी प्रार्थना करणार. तर तसं नाही. जर देवाने त्याच्या कुटुंबात मला घेतलेलं आहे, तर माझी जबाबदारी आहे की तो जो माझ्यासाठी जे काही कार्य करतो, जो काही माझ्यासाठी ते करतोय, तर ते मी इतरांना सुद्धा सांगायला पाहिजे. इतरांना सुद्धा माझ्याची तो ख्रिस्त द्यायला पाहिजे. तर आपण आत्ताच जागा व्हायला पाहिजे आणि तो ख्रिस्त इतरांना द्यायला पाहिजे. बापरे, कसलं स्वप्न! खरोखरच त्या स्वप्नात स्वर्ग आणि नरक काय नाही. आणि खरोखर माझं जीवन, मी त्यांना सांगितलं माझ्यामुळे तुम्ही माझ्या मैत्रिणीच्या नरकात गेलेले आहे. खरोखर माझ्यामुळे माझ्या मैत्रिणी नरकात गेलेले. मी त्यांना माझं तुझे येशू कधी सांगितलंच नाही. मी बड्डेला त्यांना बोलवलं, देवाची प्रार्थना केली, मला सुंदर बाळ दिलं देवानं, माझा संसार व्यवस्थित, माझ्या कामामध्ये तो मदत करतो, मला रोजचा दिवस दाखवतोय. पण मी त्याचं कधी धन्यवाद केला नाही. मी माझ्यापुरताच ख्रिस्त माझा मर्यादित ठेवला. परंतु ती त्याची जी इच्छा आहे की तुम्ही जगाच्या कानाकोपऱ्यात जा आणि प्रत्येकाला ख्रिस्त सांगा, म्हणजे त्याचं तारण होईल आणि तो स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करेल. आज मी तुम्हाला सांगते, जी मी चूक केलेली आहे ती तुम्ही करू नका. तुम्हाला सांगतो मी ख्रिस्त आहे, परंतु नुसते विश्वासनाने असून चालणार नाही. तर तो ख्रिस्त आपल्या आचरणातून, आपल्या वागण्यातून, बोलण्यातून, चालण्यातून तो आपल्याला दिसला पाहिजे. आणि आपल्या पुरताच तो मर्यादित नाही ठेवला पाहिजे, तर सर्व जणांना तो सांगितला पाहिजे. जिथं आपण काम करतो तिथं सांगितलं पाहिजे, जिथं आपण आपल्या शेजारी पाजारांना सांगितलं पाहिजे, जिथं आजारी व्यक्ती आहे तिथं जाऊन त्यांना सांगून दिलं पाहिजे. जसं येशू ख्रिस्ताने कार्य केलं तसंच आपण त्याचं कार्य पुढं चालूया. आणि ते जगातील जे नाशवंत लोक आहेत, आणि आपल्याला माहिती आहे की येशू ख्रिस्ताला वाटते की कुणाचाही नाश होऊ नये, तर सर्वांना सार्वकालिक जीवन मिळावं. आणि ती जबाबदारी आता आपली आहे. तर आत्ताच आपण जागे व्हायला पाहिजे. आपण ही वेळ आहे आत्ताच, आणि आत्ताच
आपल्यामधून सांगूया, दर्शवूया आणि वचन म्हणजे परमेश्वर आणि परमेश्वर म्हणजे वचन. प्रियानं आपण अंतःकरणाला आपण विचारूया आपण काय जीवन जगत आहोत. परमेश्वर आपल्या अंतःकरणात राहतो आणि तो आपलं उत्तर देणार आहे. प्रत्येक वेळेला, प्रत्येक क्षणाला आणि प्रत्येक सेकंदाला त्या परमेश्वराला अंतःकरणाला आपण विचारूया. आपण बोलतो, वागतो, चालतो त्यावेळेला आपल्या अंतःकरणाला विचारूया, मी बरोबर वागते का, मी बरोबर बोलते का, मी बरोबर चालते का. तर परमेश्वर आपल्याला करेक्शन करतो. परमेश्वर तो आशीर्वाद पाठवतो आणि परमेश्वरचे देवदूत तो उभा करतो आणि आपलं जीवन जे आहे पापाने भरलेलं आहे पण त्याचं रूपांतरित जीवन करायसाठी परमेश्वर आपल्याला हात पुढं करत आहे. तुम्ही प्रत्येक जण हात पुढं करायला तयार आहात का प्रियानो? परमेश्वराचे आशीर्वाद तुमच्यासाठी आहे. ते आशीर्वाद घ्यायसाठी तुम्ही तयार आहात का? आजपासून आपल्या अंतःकरणाला विचारा. आजपासून तुम्ही आपले पश्चाताप करा आणखी परमेश्वराला आपलं जीवन समर्पित करा प्रियानो. पापामध्ये आपण आता राहायची वेळ आलेली नाही तर आता परमेश्वर आलेला आहे. त्याला सामोरं जाण्याची आपल्याला वेळ आलेली आहे प्रियानो. तर परमेश्वराच्या सामोरं जाण्यासाठी ते परमेश्वराचं वचनरूपी तेल आपल्या जीवनामध्ये घालण्यासाठी आपण तयार होऊया. यावेळी सर्वांचे आभार मानते आणि आपला वर्धापन आणि 114 यासाठी आपण केक कट करणार. पण त्याआधी या कामासाठी जे वडील वगैरे आमच्यासाठी मेहनत घेतली, जेवणाची सोय केली, पाण्याची सोय केली, केक सर्व गोष्टींसाठी एक छोटंसं आभार प्रदर्शन म्हणून त्यांच्यासाठी पूर्ण एक दिलाची पाठी म्हणून मी सर्व वडील वगैरे विनंती करते की कृपया आत यावं. यावेळेस मिनिस्टर प्रशांत शेलारांना विनंती करते, आपले खजिनदार आहेत ज्यांनी आम्हाला सर्व प्रकारे सहाय्य झाले आणि माझे मिस्टर आले पैशापासून मदत केली. मिस्टर प्रशांत शेलार त्यांना पुढं बोलवते आणि त्यांचा सत्कार श्रीमंत वाघमारे करते. मिस्टर सुमित काळेंना विनंती करते की त्यांनी पुढे यावं कारण जेवणाची संपूर्ण सोय आज त्यांनी बघितली आणि आपल्याला त्यामध्ये आपल्याला पूर्णपणे सहकार्य केले यासाठी विशेष त्यांच्या आवाजामध्ये महिला मंडळातर्फे मिसेस शैलजा नवलेकरला विनंती करते की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. यावेळेस मी विनंती करते मिस्टर अविनाश समुद्रे यांच्या कारण त्यांनी आपल्याला पाळणी करण्यामध्ये खूप मदत केली. तसंच बाहेरील जी कामं आहेत ती सुद्धा त्यांनी करण्यासाठी सहाय्य केलं त्यांचं त्याबद्दल त्यांच्याही आभारामध्ये आणि त्यांचा सत्कार सरिताचं प्रशिक्षण करते. यावेळेस मी मिस्टर सूर्यकांत चोपडे यांना विनंती करते, आपले वडील आहेत त्यांनी त्यांची कालपासून बॅटर लावण्यापासून असू दे किंवा आमचे काय दिसतात सर्व प्रकारे आम्हाला सहाय्य केलं त्याबद्दल त्यांचे मंडळीकडून आभार. आणि त्यावेळेस शैला सोंगडे यांना विनंती करते की त्यांचा सत्कार करा. यावेळेस मी अमरप्रीत धनवडे यांना विनंती करते, त्यांनी देखील पुढाकार घेऊन आपले वडील आहेत आणि ते देखील आपल्याला प्रत्येक कार्यामध्ये सहाय्य करत आले त्यासाठी त्यांचे देखील मंडळीतर्फे आभार. आणि त्यांचा सत्कार मोठ्या सिस्टर करतील मोठ्या वाढेकर.
म्हणजे प्रत्येक वेळेस आमचं कॉलेज आम्ही काही एवढं सुंदर नृत्य गात नाही किंवा पण प्रत्येक आम्हाला सांभाळून घेतो, आम्हाला मदत करतो. त्यासाठी मी विशेष आभार मानते सुवर्ण काळे यांचे आणि त्यासाठी मी विनंती करते वेदांत मध्ये आणि उज्ज्वल दाभाडे आणि त्यांनी पुढे यायचा तसंच करतात. त्यावेळेस मी सर्व महिला मंडळाचे आभार मानते आणि या कार्यक्रमात प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या ज्यांनी आपला सहभाग नोंदवला त्या सर्वांचे आभार. विशेष करून शावणीचे आभार. सगळ्यांनी बुके शावणीसाठी पाठवले त्यामुळे आणि आपण आता कार्यक्रमाच्या शेवटाकडे येत आहोत आणि आपल्याला माहिती आहे महिला मंडळाचा 114वा वाढदिवस आहे. त्यासाठी आम्ही केक काढलेला आहे. मी महिला मंडळाच्या सर्व सदस्यांना विनंती करते की सगळ्यांनी पुढे या, आपण सगळ्यांना केक कट करूया. आणि त्याच्यात आपल्या प्रमुख वक्ते आशा मॅडम या देखील आमच्यामध्ये येतील. आपण शेवटची प्रार्थना आणि आशीर्वाद त्यांच्याकडून घेणार आहोत. आणि आपले बाहेर पडल्यानंतर चहाची सोय आहे. केक कट झाल्यानंतर त्यांचं चहाची सोय आहे. कार्यक्रमाला बाहेर पडल्यानंतर चहा पिऊन सगळ्यांनी जावं. बायबल क्विजमध्ये ज्यांनी भाग घेतला त्यांच्यासाठी सहित प्रोसेस आणि पेन आणलेले आहेत. तर त्या सर्व महिलांना हार्दिक अभिनंदन. आणि त्यांनी आपले पेन घ्यायचे पहिला नंबर आहे बी ग्रुप. त्यांनी आपले पेन घ्यावे. प्लीज कृपया पुढे या. पहिला टायमिंग तुम्ही मला सांभाळलं आणि प्रभू 114 वर्ष तुम्ही आम्हाला सांभाळत आहात. प्रभू हीच या गोष्टी पुढेपर्यंत जाण्यासाठी तो आम्हाला मदत कर. प्रभू हे सगळं तुम्ही करत आहोत ते फक्त तुमच्या गौरवासाठी बापा. मनुष्य नाही, आमचे नको तर तुमचं गौरव होते बापा. आणलेला हा केक आशीर्वादित करा. तुझं प्रीतीचं गोडपणा प्रत्येक जीवनामध्ये कार्य करू दे येशूच्या नावामध्ये बापा. प्रत्येकाला आशीर्वादित केला आभार मानतो येशूच्या